हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आज आम्ही इथे आलो होतो जिजूंच्या हॉटेलवरती बिकॉज ऑफ रिसेप्शनसाठी. आणि आजचा दिवस म्हणजे होतं की मेहंदी काढायची होती. आणि तुम्ही बघू शकता इथे दोघी मामाच्या मुली, मम्मी, आशू, असं आम्ही तिकडे पूर्ण हॉटेल बघण्यासाठी गेलो होतो, डेकोरेशन वगैरे सर्व. आणि इथे मेहंदीसाठी ताईला बोलवलेलं, सो ताई पण आलेली. आणि इकडे तुम्ही बघू शकता प्रॉपर डेकोरेशन केलेलं एंट्रन्सला पिंक कलरमध्ये, पिंक व्हाईटचं कॉम्बिनेशन होतं. खूप मस्त वाटत होतं आणि बघायला सुद्धा. सो असा आहे बाहेरून हॉटेल्सचा व्ह्यू. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी. आणि चला माझ्यासोबत आपण बघूया आशू काय करते. आशूची तयारी कुठपर्यंत चालू आहे ते. आशू म्हणजे माझी सिस्टर, माझी सख्खी बहीण. ओके, सो चला. आणि मेहंदीचं पण कुठपर्यंत चालू आहे ते पण दाखवते. सो इथे पहिली बसलेली इकडे सोनूच्या बाजूला मी बसले होते मेहंदी काढण्यासाठी. आणि आशूची सगळ्यात लास्ट, बिकॉज टाईम लागणार होतं. सो आम्ही पटापट आवरून इकडे घेत होतो मेहंदी. आणि आता तुम्हाला एक जादू दाखवते मी. बघा, ही मेहंदी आहे ना, आता लगेच पूर्ण होईल. बघितलात? ओके, सो इथे ही माझी मेहंदी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सोनू मला बोलतो ती दीदी मस्त असं सनराईजमध्ये घे एक फोटो. सो इथे मी घेतले फोटोज मस्त. आणि गॅलरीमध्ये इथे उभी होती बघा, थोडंसं असंच टाईमपास करत छोटीच मेहंदी काढली मी हातावरती. आणि मम्मी बघा, मम्मीचे गाल पण आहे ना सेम माझ्यासारखे आहेत है ना, वरती एकदम. आणि उगाचच इकडे काहीतरी आमचं फोटो सेशन चालू होतं, फोटो पोजेस वगैरे कुठले द्यायचे ते. आणि बघू शकता तुम्ही, नो मेकअप लुकमध्ये होते मी. ओके, सो इथे पोज देते मस्त. आणि फायनली इकडे मम्मी बसली मेहंदी काढण्यासाठी. मम्मी माझ्याशी काहीतरी बोलते मस्त. आणि इकडे गुड्डी बसली, मामाची मोठी मुलगी. आणि हां, तुम्हाला हॉटेलचं जिथे आम्ही स्टे केलं होतं त्या रूमचं पूर्ण तुम्हाला लुकआउट दाखवते. प्रॉपर मस्त एकदम. खूप मस्त वाटत होतं रूममध्ये, बिकॉज मस्त एकदम वाईब येत होती, एकदम पॉझिटिव्ह वाईब. लाईक मला तर खूप आवडला होता हा रूम जो आम्हाला दिला होता तो. ओके, सो इकडे आमची सगळी तयारी चालू होती मस्त. आणि हे बघा, असा आहे पूर्ण आपला रूम. आणि रूमच्या बाहेरचं पॅसेज म्हणजे हा आता जो मी तुम्हाला दाखवते तो. इथे असं खाली उतरल्यानंतर ह्या लेफ्ट साईडला आशूसाठी रूम होता, म्हणजे आशू वगैरे इथेच राहतात. ओके, आणि ही आता मेहंदी आहे आपल्या श्रुतिका शिंदेची, म्हणजेच माझा मोठा मामा, त्याची मोठी मुलगी. ओके, देन आम्ही इकडे चाललो फायनली. कशासाठी चाललो असेल? बिकॉज भूक लागलेली खूप. आणि ताईला पण नंतर मेहंदी काढायची होती, प्रियंका ताईला. सो मग तिला बोलले की चला आधी जेवून घेऊया, मग आशूची मेहंदी काढायला टाईम लागणार आहे. सो आम्ही मग इकडे असंच चाललेलो. आणि माझं शूट आहे ना, इकडे गुड्डी करत होती. गुड्डी म्हणजे श्रुतिकाला गुड्डीच बोलतात घरी. सो असं आमचं सगळं चालू होतं. आता इकडे बघा, हिचं पण ठरलं आहे लग्न, बट बचपना कुछ खतम नहीं हुआ इसका. ये देखो क्या ही बोलू अब मैं. सो इकडे बच्चे लोक खेळत होते मस्त. आणि इकडे ना स्पासाठी पण केलं आहे हॉटेलवरती. देन इथे बघा पापड, सॅलड, देन गुलाबजामुन, पनीर, भेंडी, असं सर्व मस्त आयटम्स होते. चपाती वगैरे, दाल फ्राय, स्ट्रीम राईस. सो मला भूक लागलेली, मग बोलले चला पटापट जेवूया मस्त. आणि मग आशूची मेहंदी वगैरे काढायची होती, मग तिथे पण आम्हाला थोडं थांबायचं होतं. जिजूंच्या हातावर पण मेहंदी काढायची होती. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळे आले होते मस्त. जिजूंच्या तिकडची फॅमिली, आमची इकडची फॅमिली, सगळे एकदम मस्त. आम्ही एन्जॉय करत होतो खूप. आणि इकडे रामकाका आम्हाला इकडे देत आहेत जेवण. आणि फायनली मी थोडंसंच घेतलं, बिकॉज मला खूप जास्त पण नव्हतं खायचं. राईस तर मला खायचंच नव्हतं. आणि बघा तनूची मम्मी प्रियंका ताई, श्रुतिका, आणि इकडे आपली सोनू. सो नंतर जेवल्यानंतर असंच नाईट वॉकसाठी आम्ही तिकडे जात होतो बीच रोडला. तर बघूया. आणि मुद्दामून आम्ही असंच टाईमपास करत होतो यार. डान्सची प्रॅक्टिस कशी करायची हे चालू होतं.
आणि हिचंही मला बोलते तुला पाडू का पायामध्ये पाय टाकून. मी बोलले गप मीच तुला पाडेल. आणि हा असंच टाईमपास करत 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 आम्हाला पटापट जायचं होतं आशूच्या रूमवरती. आणि मला रिटर्न वरती जाऊन चेंज वगैरे करून मला परत खाली यायचं बिकॉज जिजूंच्या हातावर पण मेहंदी काढायची होती. सो आम्ही पटापट गेलो. आणि तुम्ही बघता इथे फुल गोवा वाईब येत होती यार. लाईक असं वाटत होतं की राहूया आता आपण इथेच. मी आणि सोनू बोलत होतो की आपण दीदीच्या इथेच यायचं का कामाला वगैरे. असं टाईमपास मजा मस्ती चालू होती. देन आम्ही आलो आशूच्या इथे. आणि हे बघा आशूने केलेले नेल आर्ट जे की मला खूप आवडलेले, खूप म्हणजे खूप. देन मी रूमवरती आली बिकॉज मला चेंज करून खाली जायचं होतं. सो मी आता घालणार आहे नाईट सूट. सो तुम्ही बघालच पुढे. आणि इथे मी नाईट सूट वेअर केलं आहे मस्त पिंकवाला. आता मी थोडं फ्रेश वगैरे होणार आणि मग रिटर्न खाली जायचं आपण. ओके. सो हा व्लॉग जो मेहंदीचा आहेच तो तुम्ही मला सांगालच नंतर की कॉमेंट्स करून कसं बनलं व्लॉग वगैरे. आणि नेक्स्ट व्लॉग आपला संगीतचा असेल तो पण तुम्हाला बघायला मिळेल नंतर रिसेप्शन वगैरे. ठीक आहे. सो तुम्ही पण माझे व्लॉग्स नक्की बघत जा. आणि तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका यार. ओके. बिलकुल विसरू नका बिकॉज मी तुम्हाला खूप एंटरटेन करणार आहे अजून. आता आपली खरी सुरुवात आहे. आत्ताच व्लॉगिंग कंटिन्यू ठेवते आहे मी. बट कामाच्या ह्याच्यातून पण मी तुम्हाला एंटरटेन करत राहणार आहे. डोंट वरी. ओके. सो आता चला मी इकडे आले खाली. इकडे बघा प्रेम कसं ओतून चालले मस्त भरवत होते एकदम. आणि देन आता मी इकडे काढली जिजूंच्या हातांवरती मेहंदी. आणि इकडे अश्विनी नाव टाकलं. आणि इकडे आणि तुम्हाला माहिती आहे माझं मेहंदीवरती बिलकुल हात नाही आहे, बिलकुल हात साफ नाही आहे. बट तरी पण मी ट्राय केली आणि ती सगळ्यांना आवडली पण. ओके. मेन ज्यांच्या हातावरती काढली जिजूंच्या हातावर त्यांना तर खूप आवडली. ते मला बोलतात तू ऑर्डर का नाही घे, तू पण घे. ओके. सो माझी मेहंदी आवडली. आणि तुम्ही मला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा यार. बाय बाय.